नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उपवास रेसिपी पाहत आहोत. यामध्येच आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे झटपट तयार होणारे 2 पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी या इथं मी 1 कप भरून इतका साबुदाणा एका पॅनमध्ये भाजण्यासाठी घातलेला आहे. साबुदाणा भाजत असताना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने अधूनमधून हलवत हा साबुदाणा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा छान असा भाजून झालेला आहे, अगदी मस्त असा फुललेला आहे. एका ताटामध्ये काढून घेऊयात. साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत या इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून आणि सुती कापडाने पुसून. त्यानंतर या बटाट्यांवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे पिलरच्या मदतीने. साल काढून घेतलेले दोन्हीही बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. या ठिकाणी दोन्हीही बटाट्यांवरची मी साल काढून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर या इथं मी एक किसणी घेतलेली आहे. या किसणीने आपल्याला हे दोन्हीही बटाटे छान असे किसून घ्यायचे आहेत. इथं मी मोठ्या किसणीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर छोट्या किसणीने देखील तुम्ही हे बटाटे किसून घेऊ शकता. किसून घेतलेले बटाटे आपल्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि स्वच्छ 1 ते 2 पाण्याने आपल्याला हा बटाट्याचा किस आहे तो धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतलेल्या बटाट्याचा किस आपल्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण भाजून घेतलेला साबुदाणा देखील अगदी छान असा थंड झालेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. मिक्सरला हा साबुदाणा आपल्याला अगदी छान असा बारीक करून घ्यायचा आहे. त्याची अगदी छान अशी बारीकसर अशा प्रकारची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी साबुदाणा पूड बनवून तयार झालेली आहे. जर का जास्त पूड मोठी असेल तर चाळून देखील घेऊ शकता. अगदी छान अशी बारीकसर अशा प्रकारची चितपूड बनवायची आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. पाण्यामधून पूर्णपणे पिळून घ्यायचा आणि त्यानंतर घालायचा. या ठिकाणी एक मोठ्या साईजची मी काकडी किसून घेतलेली आहे, ती घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा वाटी दही घालायचं आहे. जर का तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तर जिरे घालायचं आहे. अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे चवीनुसार. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. चवीकरता मीठ घालायचं आहे. उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातली तरी देखील चालू शकतं. आता हे सर्व जिन्नस आहेत त्या आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ घालूयात. आज हा पदार्थ आपण बनवत आहोत तो साधारणपणे 4 लोकांना सहज पुरला जातो. एवढ्या क्वांटिटीमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. सर्व साबुदाण्याचं बनवलेलं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा आपल्याला यामध्ये आणखीन 2 जिन्नस ॲड करायचे आहेत, पण अगोदर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत घट्टसर अशा प्रकारचं मिश्रण मळून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालत आहे. सोबतच अर्धा वाटी इथं मी राजगिरा पीठ घातलेलं आहे. या पिठाऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही उपवासाला चालणारं पीठ वापरू शकता. बाउल थोडासा कमी पडत आहे त्यामुळे मी या ठिकाणी दुसरं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सर्व मिश्रण मी ट्रान्सफर केलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी घालून अशा प्रकारचं घट्टसर मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नको. झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेव. बनवून घेतलेलं बॅटर छान असं भिजत आहे तोपर्यंत आपण एक छोटीशी चटणी बनवूयात. त्यासाठी अर्धा वाटी या इथं मी फ्रेश घट्टसर अशा प्रकारचं दही घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे किसून घेतलेली काकडी घालूयात. 1 चमचा साखर घालायची आहे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. चवीकरता मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी चटणीला किंवा दही तडक्याला आपल्याला छान असा तडका द्यायचा आहे. त्यासाठी या इथं मी तडका पॅनमध्ये अर्धा चमचा इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाव चमचे इतकं जिरे घालायचं आहे आणि ही फोडणी या चटणीमध्ये घालायची आहे. त्यानंतर या इथं आपली मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे. काकडीमुळे या चटणीला अगदी मस्त असा फ्लेवर येतो. तर उपवासासाठी ही झटपट तयार होणारी चटणी तुम्ही नक्की बनवू शकता. तोपर्यंत आपलं मिश्रण देखील किंवा बॅटर देखील छान असं भिजलेलं आहे.
भिजल्यानंतर हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटू लागतं, त्यानंतर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर या बॅटरपासून आपण 2 प्रकारचे पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी या इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅनला मी थोडंसं तूप लावून घेते। पळीच्या मदतीने आपल्याला हे बॅटर आहे ते या पॅनमध्ये सोडायचं आहे। पॅनऐवजी तुम्ही इथं कढईचा देखील वापर करू शकता हा पदार्थ बनवण्यासाठी। तर जास्त पातळ नको, जास्त जाड नको, अगदी मीडियम थिकनेसवरती हे थालीपीठ आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे। थालीपीठ पॅनमध्ये घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अगदी गॅस लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरती 3 मिनिटासाठी हे थालीपीठ एका बाजूने भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने हे थालीपीठ पूर्णपणे भाजल्यानंतर वरच्या बाजूने थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे। तर एका बाजूने बघू शकता हे थालीपीठ पूर्णपणे भाजलेलं आहे, याला कलर काय सुंदर आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील हे थालीपीठ अशाच प्रकारे लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता मस्त असं आपलं इथं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे। याच पद्धतीने मी उरलेली थालीपीठ आहेत ती बनवून घेणार आहे। पुन्हा एकदा आपल्याला पॅनवरती तूप घालायचं आहे आणि त्यानंतर पळीच्या मदतीने हे मिश्रण घालायचं आहे। जास्तही मिश्रण घालायचं नाही, 1 ते 1.5 पळी इतकंच घालायचं आहे आणि छोटे छोटे याचे थालीपीठं बनवून घ्यायचे आहेत। कडेने जर का पसरलं असेल तर थोडंसं सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मस्त असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मस्त असं दुसरंही थालीपीठ बनवून तयार आहे। आता याच मिश्रणापासून आपण अप्पे देखील बनवू शकतो। त्यासाठी इथं अप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडं करून तूप घातलेलं आहे। तूप छान गरम झालं की आपल्याला चमच्याच्या मदतीने यामध्ये तयार केलेलं बॅटर घालायचं आहे। तर याच पद्धतीने कडेने आपल्याला हे मिश्रण आहे ते भरत जायचं आहे। जर का आतल्या बाजूने आपण भरलं तर आतले अप्पे आहेत ते लवकर भाजले जातात, त्यामुळे कडेने हे आपल्याला अप्पे पात्र आहे ते फिल करायचं आहे। तर या ठिकाणी मी चमच्याच्या मदतीने यामध्ये अप्पे घातलेले आहे, त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि गॅस अगदी लो टू मीडियम ठेवून हे अप्पे आपण एका बाजूने भाजून घेऊयात, वाफवून घेऊयात। त्यानंतर इथं बघू शकता याला कलर काय सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने मी सर्व बाजूने हे अप्पे आहेत ते पलटून घेते। सर्व अप्पे दुसऱ्या बाजूने पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवूयात आणि छान असे याला वाफवून घेऊयात। त्यानंतर इथं बघू शकता मस्त असे आपले इथं अप्पे बनवून तयार झालेले आहेत। याला कलर पण सुंदर आलेला आहे। कुठलीही पूर्वतयारी न करता हे उपवासाचे झटपट तयार होणारे 2 पदार्थ आज आपण बनवलेले आहेत। सोबतच मस्त अशी दह्याची चटणी बनवलेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत।